बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 54. सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्रही आणि भयानक सुद्धा असतं. संजयनं आणि उमेशनं गावच्या घराबद्दलच्या ज्या कल्पना मनात रंगवल्या होत्या, त्याच्या विपरीत परिस्थिती आता निर्माण झाली होती. मिळालेल्या अफाट सुखात ते जन्मदात्यांना विसरले होते. नातीगोती विसरून गेले होते. गावाघराला वाऱ्यावर सोडलं होतं. सुखात दुःखाची जाणीव विसरले होते. पण फिरून आज याच नात्यागोत्यांच्या फेऱ्यानं त्यांना गाठलं होतं. नात्यांची आतड्यांची जाणीव झाली होती. अशी जाणीव जी आतडी पिळवटून टाकत आता स्पंदून स्पंदून रडायला लावत होती. दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड खुपसून दोघंही रडत होते. त्यांना रडताना पाहून त्यांची मुलं घाबरून मोठ्याने रडू लागली. नवकुडकर त्यांना सांभाळू लागले. दोन्ही मुलं रडल्याचा आवाज बंगल्यातल्या सर्वांना ऐकायला गेला. लगेच साधना, संध्या व सुमित्रा देवी काय झालं काय झालं असं म्हणत घाबरून पळतच बाहेर आल्या. सगळे नोकर चाकर हॉलमध्ये जमले. साधनानं रडणाऱ्या सचिनला उचलून घेतलं आणि संध्यानं सौरवला. ओंजळीत तोंड खुपसून रडणाऱ्या संजयचा खांदा हलवत काय झालं म्हणून साधनानं घाबरून विचारलं. संजयनं रडतच आपल्या आईची झालेली दुर्दशा सांगितली. सगळेच दुःखी झाले. आता वेळ दवडायला नको, ताबडतोब निघूया. आत्ता निघालं तर उद्या पहाटेपर्यंत आपण कोल्हापूरला जाऊन पोचतोय. नवकुडकरांनी सगळं ऐकलं पण होतं आणि ते सगळं समजूनही गेले होते. त्यामुळं ते पटकन असं बोलले. शिवाजीनं पण त्यांना दुजोरा दिला. नवकुडकरांनी प्रवासात लागणारं सगळं साहित्य नोकरांना गाडीत ठेवायला सांगितलं व ड्रायव्हरला फोन करून ताबडतोब बंगल्यावर येण्यास सांगितलं. रविवारची सुट्टी असल्यामुळे तो कामावर आलेला नव्हता. साधनानं व संध्यानं कपडे बॅगेत भरले. नोकरांनी पटापट सगळं साहित्य गाडीच्या डिकीत नेऊन ठेवलं. सगळे आवराआवर होईपर्यंत नवकुडकरांनी कंपनीतल्या ज्या त्या विभागातल्या प्रमुखांना फोन करून गावी जात असल्याचं सांगून काही दिवस त्यानं कंपनी सांभाळायला सांगितलं. हे सगळं होईपर्यंत ड्रायव्हर तिथं पोहोचला. नवकुडकरांनी त्याला कोल्हापूरला जायचं आहे असं सांगितलं. बंगल्याच्या आचाऱ्याला व नोकरांना बंगला व्यवस्थित सांभाळायला सांगितलं. गेटवरच्या वॉचमॅनला पण बंगल्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगितलं. शिवाजीला तुम्ही पण आमच्याबरोबर चला. आम्ही तुम्हाला आमच्या गावी घेऊन जाणार असं सांगितलं होतं, पण आनंदाच्या क्षणी न नेता तुम्हाला आम्ही दुःखाच्या क्षणी घेऊन जातोय. या अगोदर जीवनातल्या सगळ्या सुखदुःखाच्या वेळी तुम्हीच आम्हाला साथ दिली आहे. आता ही तुमचीच गरज आहे. आम्ही पाठीमागचं सगळं विसरून गेलो. आमची फार मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा. असं रडतच बोलत संजयनं शिवाजीला गाडीत ओढलं. शेठना फोन करून सांगावं लागेल, शिवाजी त्याला बोलला. लगेच संजय त्याला घेऊन बंगल्यात गेला व फोनचा रिसिव्हर उचलून त्याच्या हातात दिला. शिवाजीनं शेठना फोन लावला व थोडक्यात हकीकत सांगून त्यानं गावी जात आहे असं सांगितलं. शेठनं कचवचत परवानगी दिली. दोघंही गाडीत जाऊन बसले. एका जबर धक्क्यामुळं दोघांनाही पाठीमागचं सगळं आठवलं. शिवाजीही आठवला. त्यानं सांभाळलेल्याची जाणीव झाली. त्याचा आधारही जाणला आणि आत्ताही त्याची गरज जाणवू लागली. जाणीव हा पैलू माणसाच्या मनातल्या अनेक महत्त्वांच्या पैलूंपैकी एक आहे. मनातल्या जाणीवांचे भाव माणसानं जपले पाहिजेत. उपकारकर्त्यांच्या उपकारांची जाणीव माणसानं ठेवली पाहिजे. आपल्या कामाला आलेल्या माणसांची व त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसानं आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाकडे जसं पश्चातापी मन असावं तसं जाणीवांनी सुद्धा भरलेलं मन असावं. भूतकाळातल्या गरिबीची आणि दुःखी व अटीतटीच्या दिवसांची जाणीव त्यानं ठेवली पाहिजे. उफाणणाऱ्या अचाट दर्याला सुद्धा किनाऱ्याची जाणीव असते. श्रीमंती आल्यावर संजयनं आणि उमेशनं त्यांच्या गतकाळातल्या दुःखी परिस्थितीची जाणीव ठेवली नव्हती.
गरज असेपर्यंत त्यांनी शिवाजीला मानलं. त्यानं सांभाळलेल्याची केलेल्या मदतीची त्यांनी पुढचे काही दिवस जाणीव ठेवली. पण परमोच्च सुखाच्या दिवसात ते त्याला व त्यानं केलेल्या मदतीला विसरून गेले होते. सुखानं ओठा भरल्यावर जाणीवेचा पैलू त्यांच्या मनातनं हद्दपार झाला होता. गावाघराला तर त्यांनी हिडकल धरणाच्या प्रचंड जलपसाऱ्यात बुडवून टाकलं होतं. किंबहुना गावाघरालाच त्यांनी धरणाच्या आराला देऊन टाकलं होतं. जन्मदात्यांप्रती आपलं काही दायित्व पण असतं हे तर ते विसरूनच गेलेले होते. दायित्वाची जाणीवच त्यांना झाली नव्हती. जाणीवांच्या पलीकडल्या जगात ते वावरत होते. त्याच एका अतिमहत्त्वाच्या मनाच्या पैलूची शिवाजीनं आज त्यांना जाणीव करून दिली. त्या जाणीवेनं त्यांच्या जीवनात आता एक मोठा भूकंप झाला. बंगला सोडून निघता निघता रात्रीचे 8 वाजले. मुंबईच्या व्यस्त रहदारीतनं वाट काढत बऱ्याच वेळानं गाडी गावच्या रस्त्याला लागली. गावचा हायवे लागल्यावर गाडी वेगानं पळू लागली. स्वतः नवकुळकर ड्रायव्हरजवळ पुढच्या सीटवर बसले होते. सुमित्रा देवी, साधना व संध्या मधल्या सीटवर बसल्या होत्या. त्या सचिन सौरभला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. संजय, उमेश व शिवाजी पाठीमागच्या सीटवर बसले होते. संजय व उमेश डोळे बंद करून गाडीत गप्प बसून होते. सगळा इतिहास त्यांच्या मनपटलावरनं झरत झरत मागं सरकत होता. दोघांच्याही मनात विचारांचा धिंगाणा चालू होता. मन उदास होऊन रडू फुटत होतं. सुरुवातीपासूनच उमेश गावी जाण्याबद्दल बोलायचा, पण आबावरच्या रागामुळं मी त्याला काही वाही सांगून दाबून ठेवत होतो. नंतर तर लग्न झाल्यावर उमेशनं गावी जायचं नाव सुद्धा काढलं नाही. माझंही तसंच झालं. पदरी पडलेल्या अनपेक्षित सुखानं मी पाठीमागचं सगळंच विसरून गेलो. पण माझी ही फार मोठी चूक होती. निदान नोकरी लागल्यावर वर्षभरानं का होईना पण आपण गावी जायला हवं होतं. आबांच्या मनातला राग काही काळा निवला असता. आता माझ्या आईला काहीतरी झालं तर मी कुणालाच तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. किंबहुना मी माझ्याच नजरेतून उतरेन. संजयच्या मनात असे बरेच विचार घोळत होते. संजयच्या वेळ काढू धोरणामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी सुद्धा त्याच्या एवढा जबाबदार आहे या परिस्थितीला. दुःखात सगळ्यांची आठवण यायची, पण आताच्या या स्वर्ग सुखात कुणाचीच आठवण आली नाही. किती मूर्खपणा केला मी. जन्म देऊन संगोपन करणारे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणारे, माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी थंडी वाऱ्यात उन्हा पावसात शेतात काम करीत हाडं झिजवणारे माझे आई वडील, त्यांना मी विसरून गेलो. माझ्या जन्मदात्यांना मी विसरून गेलो. परिवर्तन जर संसाराचा नियम आहे तर मग आमच्यात आम्ही घडवून आणलेलं हे परिवर्तन कोणतं आहे? रक्ताच्या नात्यांना विसरून सुखानं व आनंदानं जीवन जगत आहोत. मन, संस्कार, संस्कृती, माणुसकी कुठे गेली माझ्यातली? जन्माचं पातक करून बसलो आहे मी. माझ्या आई वडिलांच्या दुःखासमोर उपभोगत असलेल्या या सुखाला काडी मात्र किंमत नाही. त्यापेक्षा आई वडिलांच्या प्रेमळ छायाछत्रात मी कितीतरी सुखी झालो असतो. एका घासानं सुद्धा माझं पोट भरलं असतं. प्रेमाच्या एका शब्दानं छाती फुलली असती माझी. मायेच्या एका स्पर्शानं तन मन सुखावलं असतं. त्यांच्या प्रेमळ आशीर्वादानं अख्खं जीवन धन्य झालं असतं. पण आता ती वेळ राहिली नाही. जन्माची चूक करून बसलो आहे मी. आता कोणत्या अधिकारानं मी गावी चाललो आहे? कोणत्या तोंडाने मी त्यांच्यासमोर जाऊ? असे अनेकविध संमिश्र विचार उमेशच्या मनात तीव्रतेने येत होते. मन गलबलून जात होतं. चुकांच्या पश्चातापानं मन विवळत होतं. आई आबांची आठवण मन पोळत होती. विचारांचा ओघ काही केल्या थांबत नव्हता. मध्ये मध्ये तो शांत बसल्या शिवाजीकडे पाहत होता. त्याला पाहून तर त्याला जास्तच भडभडून येत होतं. आज आपण जे आहोत ते शिवाजीदाच्या आधारामुळेच आहोत. त्या अंजान मुंबईत सुरुवातीला आम्हाला शिवाजीदासारखा देव माणूस भेटला नसता तर आज आम्ही कुठे असतो देव जाणं. ज्यानं आम्हाला कामावर ठेवून घेऊन लहान भावासारखा आधार दिला, काळजी घेतली, आजारपणात दवापाणी केलं, आम्हाला उभं केलं, आम्हाला सुशिक्षित बनवलं.
ज्याच्या सहकार्यावरच आम्ही या गडगंज श्रीमंतीचे आणि स्वर्ग सुखाचे धनी झालो, आणि याच देव माणसाला आम्ही विसरून गेलो. किती मोठी चूक केली आम्ही. शिवाजीदानं तर आम्हाला गावी जाण्याबद्दल कितीतरी वेळा समजावून सांगितलं होतं. दरवर्षी परीक्षा संपल्यावर गावी जाण्याबद्दल सांगायचा, पण सुरुवातीला संजयच्या स्वभावासमोर माझं काहीच चालत नाही, आणि नंतर मात्र मीच सगळं विसरून गेलो. रमेशच्या मृत्यूनं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं आम्ही गावाघराला पारखं झालो नाही, तर गावाघराला आम्हीच पारखं केलं. पारखं केलं ते केलं, पण जीवनात आलेल्या या अवीट सुखाच्या गोडीमुळं त्याच गावाघराला पूर्णपणे विसरून सुद्धा गेलो. गावच्या मातीला, सभ्यतेला, संस्कृतीला, आई वडिलांच्या प्रेमाला, त्यांच्या सुखाला, त्यांच्या भावभावनांना निर्दयीपणे मूठ माती दिली आम्ही. सर्वांनाच तिलांजली दिली आहे आम्ही. या भव्य दिव्य सुख श्रीमंतीमुळं आमच्या डोक्यावर सुखाची अशी काही झापडं जमली की त्या झापडामुळं आम्हाला आमचा संपूर्ण भूतकाळच दिसेनासा झाला. सुखानं भरलेल्या रम्य वर्तमानानं आणि गडगंज भविष्यानं आमचा संपूर्ण भूतकाळच झाकळून टाकला. भूतकाळातल्या सगळ्या आठवणींसह व सगळ्या नात्या गोत्यांचं गाठोडं बांधून पावसाळ्यात ऊर फाडून वाहणाऱ्या घटप्रभेच्या त्या प्रचंड जलप्रवाहात टाकून दिलं. ज्या गाठोड्यात आमच्या जन्मदात्यांचा समावेश होता, शिवाजीचा सुद्धा समावेश होता, आणि सर्व नातेबंधही त्यात होते. डोळ्यावरच्या याच झापडामुळे आई वडिलांसह शिवाजीदास सुद्धा आम्हाला दिसेनासा झाला. पण याच देव माणसानं आज आमचे डोळे उघडले. डोळ्यावरची सुख संपत्तीची जाडजूड झापडं बाजूला सारली. वर्तमानातला सुवर्ण धाग्यांनी विणलेला सुवर्ण पडदा बाजूला सारला आणि भूतकाळाच्या खाईची आठवण करून दिली. ज्या खाईत आमचं अतीत दडलं आहे, आमचं गाव घर, आमचे जन्मदाते दडले आहेत, आमची एकटी एकुलती बहीण दडली आहे, हाच शिवाजीचा दडला आहे. भीती, बेचैनी, हुरहुर व दुःख दडलं आहे. आमच्या यशा पाठीमागचे काबाड कष्ट दडले आहेत, आणि आताच्या सुखाचं मनोरम्य रहस्य सुद्धा ज्यात दडलं आहे. आज शिवाजीदानं आम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली, वास्तवाची जाणीव करून दिली, जीवनातल्या नीतिमूल्यांची आठवण करून दिली, संस्कार आणि संस्कृतीची आठवण करून दिली, विसरलेल्या नात्यांची आठवण करून दिली, तोडलेल्या नाळीची आठवण करून दिली, आमच्या आणि आमच्या जन्मदात्यांच्या नाळीतलं अंतर दाखवून दिलं. मन, भावना, कर्तव्य, आत्मीयता आणि आतड्यातला फरक दाखवून दिला. या सर्वांमधलं इहलोक आणि परलोकातल्या अंतराएवढं कोटी कोटी मैलांचं अंतर दाखवून दिलं, आणि त्यातला फरक सुद्धा आज आम्हाला दाखवून दिला. खरं तर खऱ्या जीवनाचीच आज शिवाजीदानं जाणीव करून दिली. दुःखातल्या आई वडिलांमध्ये आणि सुखातल्या आमच्यामध्ये एक प्रचंड अशी खोल, विस्तीर्ण अशी दरी निर्माण झाली होती, जी दरी आम्ही निर्माण केली होती. होय, परमोच्च सुखात नाती गोती विसरून ती दरी आम्ही निर्माण केली होती. ती दरी आता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. घटप्रभेतून वाहून गेलेल्या नातेबंधांचं गाठोडं हिडकलच्या प्रचंड जलाशयात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण यश येईल का? तेच नातेसंबंध पुन्हा जुळतील का? माफ करून आमचे जन्मदाते आम्हाला घरात घेतील का? आम्हाला स्वीकारतील का? आम्हाला पाहून मृत्यूशयेवर पडलेली माझी थोरली आई बरी होईल का? घटप्रभेच्या प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातल्या भोवऱ्यात अडकून गरगर फिरणाऱ्या एखाद्या ओंडक्यासारखे उमेशच्या मनात विचार फिरत होते. आठवणी, पश्चाताप, दुःख आणि बेचैनी, सगळ्या गोष्टींचा कल्लोळ उमेशच्या मनात चालू होता. माशांच्या अंड्यातनं जन्मलेली लहान पिल्ले जशी पावसाळ्यात जोमानं भरून वाहणाऱ्या इरमाळ्याच्या ओढ्यातनं वाहत जात घटप्रभेच्या प्रवाहात सामील होतात व पुढं हिडकलच्या जलपसाऱ्यात वाहून जातात, आणि त्यांचे मोठे मासे बनल्यावर तेच मासे काही वर्षांनी अंडी देण्यासाठी पावसाळ्यात जोमानं भरून वाहणाऱ्या त्याच इरमाळ्याच्या ओढ्याच्या प्रवाहाला चिरत परत येतात. अगदी तसंच उमेशच्या मनातल्या मुळापासूनच्या सगळ्या आठवणी अगदी प्रकर्षानं ताज्या होत भूतकाळाला कापत अतीतात जात होत्या व प्रगल्भ होऊन राहून राहून तीव्रतेने त्याच्या मनपटलावर येऊन उमटत होत्या.
त्याचं मन आता भरतीच्या समुद्रासारखं अशांत बनलं होतं. मनाच्या अशांत समुद्रातनं आठवणींची एक एक विक्राळ लाट मनपट्टल नावाच्या किनाऱ्यावर आदळत होती, फेसाळत होती. पण आत्ताचा हा मनपट्टल नावाचा किनारा सासरच्या ऐशो आरामाचा आणि सुख समृद्धीनं भरलेला सपाट नि मृदू किनारा नव्हता. गेल्या 18 वर्षात गावाकडच्या घराण्याच्या घोर हुरहुरीत व भयानक दुःखात तयार झालेला ओबडदोबड तीक्ष्ण असा तो एक किनारा होता. त्या तीक्ष्ण किनाऱ्यावर आदळणारी आठवणींची प्रत्येक लाट फेसाळत नव्हती, तर ती रक्ताळत होती, मनाला रक्तबंबाळ करीत होती. रक्ताळलेल्या प्रत्येक आठवणी गणिक मन भरून येत होतं. असह्य वेदना होत होत्या, रडू फुटत होतं. सुसाट धावणाऱ्या गाडीबरोबर सुखाच्या वर्तमानामुळे विसरलेल्या व भूतकाळात गडप झालेल्या आठवणी दोघांच्याही मनात पुन्हा पुन्हा तीव्रतेने उचंबळून बाहेर येत होत्या. सगळ्याच आठवणी मनाला उदास करीत होत्या, दुःखी करीत होत्या. मनात भडबडून येऊन रडू फुटत होतं. दोघंही तोंडावर रुमाल दाबून धरून मुख अश्रू गाळत बसले होते. दोघांच्याही मनात काय चाललंय हे सर्व शिवाजीच्या लक्षात येत होतं. पश्चाताप करून घेऊन रडू देत म्हणून तोही काहीच बोलत नव्हता. चुकीचं प्रायश्चित्त तर प्रत्येकाला भोगायला आलंच पाहिजे. 18 वर्षांपूर्वी गावाकडनं मुंबईला पळून येतानाचीच परिस्थिती आज 18 वर्षांनंतर मुंबईहून गावाकडं परत जाताना काहीशा फरकानं तशीच परत फिरून त्यांच्या जीवनात आलेली आहे. त्यावेळच्या मनातल्या दुःखाची, मनातल्या भीतीची आणि आत्ताच्या दुःखाची व भीतीची परिस्थिती काहीशी तशीच आहे. त्यावेळी पोहायला जाण्याच्या निर्णयामुळे रमेश पाण्यात बुडून मरण पावल्याचं दुःख त्यांच्या मनाला होत होतं. पण आता आई मरणाच्या दारात असल्याचं मोठं दुःख मनात सलत आहे. त्यावेळी रमेशच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली भीती होती. गावापासून हत्तरगीपर्यंतचा पायी प्रवास करताना कोणीतरी ओळखीचा माणूस बघेल, पकडून नेऊन धरणाच्या आराला देतील, ट्रकातनं चोरून प्रवास करताना ड्रायव्हर क्लिनर पकडतील ही भीती होती. पण आता आपल्या आईला काहीतरी झालं तर ती सगळ्यात मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यावेळी आबांच्या भीतीमुळे जीवावर उदार होऊन ते गावापासून लांब जात होते. पण आता आईचा जीव वाचावा म्हणून कासावीस होऊन त्याच गावाकडे परत चालले होते. गावात गेल्यावर घरातले लोक माफ करून आपल्याला स्वीकारतील की नाही आणि गावातले लोक माफ करतील की नाही या गोष्टीची भीती वाटत होती. आता त्यांनी स्वप्नातही कधी अशी परिस्थिती फिरून येईल असा विचार केला नव्हता. पुण्यात गेल्यावर नकुळकरांनी गाडीत पेट्रोल भरलं. बाजूच्या हॉटेलवर थांबून सर्वांनीच थोडं थोडं खाल्लं. संजयला व उमेशला काही खावंसं वाटलं नाही. पुणे सोडून गाडी पुन्हा हायवेला लागली. रात्रीच्या शांत वातावरणात गाडी सुसाट धावत होती. गाडीबरोबर दोघांची मनही सुसाट सुटली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.